नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत एक नवीन पाठ अभ्यास करणार आहोत. या पाठाचं नाव आहे लोभी पोपट. या पाठाची माहिती सांगण्यापूर्वी मी एक छोटीशी कथा सांगतो तुम्हाला, ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची आहे. एक कुत्रा असतो आणि तो कुत्रा एका दुकानदाराच्या दुकानासमोर जातो. तो दुकानदार त्या कुत्र्यावर खूप प्रेम करत असतो, म्हणून तो दुकानदार त्याला एक ब्रेडचा तुकडा देतो त्याच्या तोंडामध्ये. आता तो कुत्रा काय करतो, तो ब्रेडचा त्या दुकानापासून दूर निघून जातो आणि एका पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या जवळ जातो आणि त्या पाण्यामध्ये तो त्याचं प्रतिबिंब पाहतो, स्वतःला पाहतो. त्याला काय वाटलं असेल, अरे बापरे, आणखीन एक कुत्रा आहे की ज्याच्या तोंडामध्ये ब्रेडचा तुकडा आहे. त्याने त्या कुत्र्याचे प्रतिबिंब म्हणजे स्वतःचेच प्रतिबिंब, स्वतःचाच चेहरा पाहिला त्याने खरं तर पाण्यात, पण त्याला वाटलं की दुसरंच कोणीतरी आहे की त्याच्या तोंडात पण ब्रेड आहे. परत तो भुंकू लागला, त्याला तो सुद्धा तुकडा हवा होता आणि त्या भुंकण्याच्या नादामध्ये मग असलेला तुकडा पण त्याचा त्या नदीत पडला. म्हणजेच काय करावे बघा, तर लोभ कधीच करू नये. जे आहे ना त्यामध्ये समाधानी राहावं माणसाला. तर अशाच प्रकारे एक लोभणाऱ्या पोपट्याचा धडा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्या पाठाचं नाव आहे लोभी पोपट. लोभी पोपट. एका घनदाट जंगलात अनेक पक्षी राहत होते. चिमण्या, कावळे, कोकिळा, बगळे, मोर इत्यादी. बघा, एक घनदाट जंगल होतं. घनदाट म्हणजे काय बाळांनो, तर एकदम गर्द अशी झाडी, एकदम गच्च गच्च भरल्यासारखं एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये अनेक पक्षी राहत होते. त्यामध्ये चिमण्या होत्या, कावळे होते, कोकिळा होती, बगळे, मोर. तुम्ही सगळेच हे पक्षी पाहिलेत का रे बाळांनो? कदाचित पाहिले असतीलही, बरोबर आहे. चिमण्या तर आपल्याला दिसतातच. जंगलात अनेक पोपटही राहत होते. पोपट बघा, लाल लाल चोंच असते ना त्याची, हिरवा हिरवा रंग असतो, जो सगळ्यांनाच आवडतो, जो बोलत असतो, असा एक पोपट सुद्धा जंगलामध्ये असे राहत असतो आणि असे अनेक पोपट राहत असतात जंगलामध्ये. पोपटापैकी एक पोपट खूपच लोभी होता. लोभ म्हणजे काय? हव्यास, लालसा, बरोबर आहे. मला हवंसं वाटणं. कधी कधी आपल्याला वाटतं बघा, जी ती गोष्ट मलाच हवी, त्याला लोभ म्हणायचं. तर असा एक लोभी पोपट सुद्धा होता, खूप लोभी होता. इतर पक्षी त्याला लोभ करणे वाईट असतं. तर बाळांनो, असाच एक दिवशी त्या पोपटाने समुद्राच्या एकदम मध्यभागी असलेलं एक बेट पाहिलं. बेट म्हणजे टापू, द्वीप, एक छोटंसं बेट. बेट म्हणजे समुद्रामध्ये असा उंच भाग असतो, जसा डोंगराचा शिखर असतो ना, तसं उंच भाग असतो. त्याला टापू, त्याला द्वीप असे म्हणतात. एक ते बेट पाहिलं. बेटावर अनेक फळांची झाडे होती. पोपटाने त्याच्या मित्रांना बेटाबद्दल माहिती सांगितली. बघा, त्या पोपटाने त्याच्या सगळ्या मित्रांना त्या बेटाबद्दल माहिती सांगितली. पण मित्र त्याला काय म्हणत होते? समुद्र खूप विशाल आहे. विशाल म्हणजे खूप मोठा, विस्तीर्ण आहे. समुद्र तुम्हाला माहिती आहे का बाळांनो? खूप मोठा असतो, त्याला काय मर्यादा नसते. मग सगळे त्याला काय म्हणू लागले? समुद्र खूप विशाल आहे, त्या बेटापर्यंत पोचणे सोपं नाही बरं का, खूप अवघड आहे. अवघड म्हणजे कठीण आहे, तू तिकडे जाऊ नकोस. बघा, मित्रांनी त्याला चांगला सल्ला दिला होता की नाही, की हा समुद्र खूप विशाल आहे, त्या बेटापर्यंत पोचणे अवघड आहे, तू तिकडे जाऊ नकोस. त्याने बेटाबद्दल त्यांच्या आईवडिलांनाही सांगितले. आई आणि वडिलांनाही त्याने बेटाबद्दल सांगितलं. आईवडिलांनी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला. बघा, आपल्याला सुद्धा कधी कधी काय होतं बाळांनो, आपण जर एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आपण आपल्या आईवडिलांना जर बोललं, जर तिथं जर समजा परिस्थिती किंवा तिथलं वातावरण चांगलं नसेल ना, तर आपले आईवडील सुद्धा आपल्याला म्हणतात की अरे जाऊ नका बरं का तिकडे. पण आपण काय करतो,
जिथं आई वडिलांनी जाऊ नका म्हटले तिथं जाणार, जे करू नका म्हटले तेच करणार. अशाच प्रकारे हा सुद्धा पोपट आहे बघा, जो आई वडिलाचंही ऐकत नाहीये. परंतु त्या पोपटाने त्यांचे सुद्धा ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ उजळली बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोपट कसा बसा त्या बेटावर जाऊन पोचला. एकतर दूर होतं बेट, कसा बसा तो उडत उडत तिथं पोचला खरा. बेटावरील फळांची झाडे पाहून त्याला आता खूप आनंद झाला बघा. त्याला वाटलं आता या बेटावर किती फळे आहेत ते पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने भरपूर फळे खाऊन घेतली. भरपूर फळे त्याने खाऊन घेतली. दुपारी तिथेच त्याने आराम सुद्धा केला निवांत. आता कोण विचारणार आहे. त्याला वाटलं इतकी फळे खाल्लीत आता निवांत आराम करावा. संध्याकाळी घरट्यात पोचला. आई वडिलांना तसेच मित्रांना त्या बेटाबद्दल तसेच बेटावरील फळांच्या झाडाबद्दल त्यानं सांगितलं. मस्त मज्जा मारून आला त्याने त्या बेटावर जाऊन. आराम केला, भरपूर फळे खाल्ली. पोपटाची आई म्हणाली, लोभ करणे वाईट आहे बेटा. ते बेट आपल्या सीमेबाहेर आहे. म्हणजे आता आपण म्हणतो ना, आपला एक परिसर असतो बाळांनो, त्या परिसराच्या बाहेर आपल्याला जाऊ देत नाही आपली आई सुद्धा. कधी कधी तर घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाहीत. आजकालचे जे वडील आहेत ना, त्यांना तर आपला मुलगा आपल्या नजरेसमोरच असा वाटतो आणि काही हरकत नाही. आजकालची मुलंच असे निघालेले आहेत की ते आपल्या समोर असतील तरच ठीक आहे. मग ते बेट आपल्या सीमेबाहेर आहे असं त्याची आई म्हणाली. पुन्हा तू तिकडे जाऊ नकोस. पोपटाने याच्याकडेही दुर्लक्ष केले. आता पोपट रोजच त्या बेटावर जाऊ लागला आणि त्याचा फळांचा लोभ वाढतच चालला आणि मस्त तो फळे खाऊ लागला. एक दिवस तो त्या बेटावर गेला व त्याने खूप फळे खाल्ली. आता तो त्याच्या घरट्याकडे निघाला. त्याने मित्रासाठीही एक मोठे फळ घेतले बघा. मित्रावर तर खूप प्रेम आहे. मित्रासाठी सुद्धा त्याने फळ घेतलं. खूप खाल्ल्यामुळे तसेच पायामध्ये पकडलेल्या फळामुळे तो लवकरच थकून गेला. छोटासा होता, खूप दूर बेट होतं ते समुद्रात. तो थकून गेला उडताना. पायात एकतर फळ धरलेलं आणि तो भरपूर खाल्लेला त्याने बघा. त्याला उडताही येत नव्हते आणि दुर्दैवाने तो समुद्राच्या मध्यभागी होता. एकदम मध्यभागी होता. आता चारी बाजूने त्याला पाणी दिसू लागलं. समुद्रकिनारा दूर होता. खूप थकल्यामुळे पोपटाला चक्कर आली आणि तो समुद्रामध्ये धडकून पडला. संध्याकाळ झाली तरी पोपट न आल्यामुळे त्याचे आई वडील सगळे पक्षी काळजीमध्ये पडले बघा. आपली काळजी केवळ आपले आई वडील करतात बाळांनो, लक्षात ठेवा. आपले घरचे करतात. आपले काका, आपली काकी, आपली आजी, आपले आजोबा, मामा मामी, म्हणजे जे काय आपले नातेवाईक आणि आपले घरचे आई वडील, आजी आजोबा हेच काळजी करत असतात. त्याप्रमाणे मुलाचे सुद्धा आई वडील सगळे आणि मित्र काळजी करू लागले. सर्व पक्षी रात्री एका झाडावर बसून लोभाचे फळ वाईट असते यावर चर्चा करत होते. याचा अर्थ काय बाळांनो, त्या पोपटाला शेवटी परत येता आलं नाही. त्याचा प्राण गेला बघा. लोभ केला नसता, ते फळं खाल्ली नसती, त्या बेटावर तो गेला नसता किंवा त्याने जर जास्त हव्यास केला नसता तर कदाचित तो आज आपल्या आईवडिलांसोबत मित्रासोबत जीवन जगू शकला असता. म्हणून या पाठाचं तात्पर्य काय आहे तर लोभ करणे वाईट आहे. धन्यवाद.